नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर। लाडकी बहीण योजनेची अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। ही अपडेट सविस्तर जाणून घेऊ। तत्पूर्वी मैत्रिणींनो, चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला। त्याचप्रमाणे व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे, सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओला देखील लाईक करत चला। लाडकी बहीण योजनेविषयी अतिशय नवीन अपडेट समोर येत आहे। आज सकाळपासून न्यूज चॅनल आणि वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एक बातमी समोर येत आहे की लाडकी बहीण योजनेला बंद करा आणि हायकोर्टाने असा इशारा दिलेला आहे राज्य सरकारला। कारण ही योजना जी आहे खूप मोठी योजना आहे आणि लाडक्या बहिणींचीच योजना आहे आणि याआधीसुद्धा या योजनेवर बऱ्याचशा टीका झालेल्या होत्या, परंतु राज्य सरकारने सकारात्मक बाजू मांडली होती आणि व्यवस्थितरित्या ही लाडकी बहीण योजना अतिशय चांगल्या प्रकारे सुरू आहे। काही कारण जर सोडले तर प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये येतात। लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या पात्र महिला आहेत त्या अतिशय गोरगरीब आणि अतिशय कमी उत्पन्न असलेल्या महिला आहेत आणि त्यांना हा जो काही हप्ता मिळतो त्याचा त्या अतिशय चांगल्या प्रकारे उपयोग करतात। काही बहिणी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, काही बहिणी त्यांच्या औषध उपचारासाठी, काही बहिणींनी लोन काढलेले आहे, बचत गट काढलेले आहे, त्याच्यासाठी सुद्धा त्या या पैशाचा उपयोग करतात। काही बहिणी घरात किराणा वस्तू आणण्यासाठी सुद्धा त्याचा वापर करतात। म्हणजे जे काही 1500 रुपये येतात ते अतिशय चांगल्या कामी त्यांचे लागलेले आहेत। मग ही योजना बंद करण्याचं कारण काय? गोरगरीब महिलांसाठी जर ही योजना असेल तर ही बंद व्हायला नको। तुमचं याविषयी म्हणणं काय आहे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। बातमी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। तर इथे मुंबई राज्यातील लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे। निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि हक्काचे पैसे देण्यासाठी निधी नसताना सरकारने हजारो कोटीचा खर्च या योजनेवर करत असल्याबद्दल उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। इतकंच नाही तर पैसे नसतील तर योजना थांबवा असा थेट इशारा न्यायालयाने राज्य सरकारला दिलेला आहे। तर आता ही बातमी आपण जी काही वाचलेली आहे ती थोडक्यात जाणून घेऊ। लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात आहे आणि याआधीसुद्धा अशाच प्रकारच्या टीका या योजनेवर करण्यात आलेल्या होत्या। तेव्हासुद्धा राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सांगितलेलं होतं की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, कारण ती गोरगरीब बहिणींसाठी ही लाडकी बहीण योजना आम्ही राज्य सरकारने चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर जवळपास आता 2 वर्ष होतील ही लाडकी बहीण योजना सुरळीत सुरू आहे। काही बहिणींनी KYC न केल्यामुळे त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत आणि काही बहिणी निकषांमध्ये बसत नव्हत्या म्हणून त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत। ह्या काही गोष्टी सोडल्या तर लाडकी बहीण योजना अतिशय मोठी योजना आणि राज्यातील सक्सेस झालेली योजना आहे आणि अतिशय महत्त्वपूर्ण योजना आहे। परंतु उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी या योजनेविषयी व्यक्त केलेली आहे। त्याचं कारण म्हणजे निवृत्त जे काही कर्मचारी आहेत त्यांना पेन्शन आणि त्यांच्या हक्काचे जे काही निधी आहे तो त्यांना वेळेवर न दिल्यामुळे जे काही निवृत्त कर्मचारी आहेत ते नाराज आहेत आणि कोर्टाने सरळ इशारा लाडकी बहीण योजनेवर केलेला आहे की सरकारजवळ पैसे नसताना ही योजना चालवायला नको आणि ही योजना त्यांनी बंद करावी आणि जे काही या योजनेचे पैसे आहेत ते सरकारी निवृत्ती कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची पेन्शन देण्यासाठी त्याचा वापर करावा। तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही गोष्ट कितपत खरी वाटते? लाडकी बहीण योजना चालू राहावी का किंवा बंद पडावी याविषयी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। माझ्या मते ही योजना अतिशय महत्त्वपूर्ण आणि मोठी योजना आहे, कधीही बंद पडणार नाही। आता जवळपास 2 वर्ष झालेल्या योजना सुरू आहे। पुढेही जोपर्यंत हे महायुती सरकार राहील तोपर्यंत ही योजना सुरूच राहणार आहे, कारण या योजनेचा फायदासुद्धा लाडक्या बहिणींना खूप झालेला आहे। तर मैत्रिणींनो, अतिशय महत्त्वाची ही अपडेट होती। सगळ्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा। कुठलाही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।